कर्जत विधानसभा मतदारसंघात महेंद्र थोरवे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। त्यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। संतोष भोईर यांनी नाराजीतून हा राजीनामा दिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवलाय। दरम्यान भोईर हे शिवसेना शिंदे गटाचे निष्ठावान आणि कार्यतत्पर नेते म्हणून ओळखले जातात। तसेच आमदार महेंद्र थोरवे यांचे जवळचे महत्त्वाचे नेते म्हणून कर्जतच्या राजकारणात त्यांची ओळख आहे। जेव्हा विरोधकांकडून आमदार थोरवे यांना लक्ष्य करण्यात आलंय तेव्हा संतोष भोईर आपल्या स्टाईलने विरोधकांचा समाचार घेताना दिसलेत। विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या ताकदीने प्रचार केला आणि आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। मात्र निवडणुकीनंतर पक्षातील नेत्यांकडून डावलले जात असल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे। लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील भोईर यांचे जिल्हा प्रमुख पद काढून घेण्याचा प्रयत्न झाला होता। मात्र नाट्यमय घडामोडीनंतर त्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली होती। त्यावेळी सुद्धा शिवसेनेतून मोठी धुसफूस बाहेर आली होती। आता पुन्हा एकदा भोईर यांनी राजीनामा दिलाय। मात्र हा राजीनामा त्यांनी स्वतःहून दिलाय की त्यांच्याकडून तो मागवण्यात आलाय हे अद्याप स्पष्ट झाले नाही। त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण गुलदस्त्यात असले तरी शिवसेनेच्या गटात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले। संतोष भोईर यांच्या या निर्णयाने कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले। त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।